नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणार की नाही उठवणार? रोहित पवार नावाचं जातीयवादी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करताय. ते जातीयवादी आहे की नाही? आवाज द्या, नाहीतर ते मध्ये मी एकटाच बोलतोय या विषयावर. जातीयवादी आहे की नाही? हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का? पाठवणार का? तुम्ही परवा बघितलं, आझाद मैदानावरती मोर्चा जायच्या अगोदर ह्यो गडी तिथं पोहोचला होता. बघितलं का नाही? बघितलं का नाही? का रे, आमची मतं घेतली नाहीत? तू आमची मतं घेतली नाहीत? हा विचार आता करा. अरे, रोहित पवारांच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही, त्याच्या अंगामध्ये जातीयवाद वाहतोय. ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा. जर जातीयवादाला चेहरा असता ना, जातीयवादाला जर चेहरा असता तर तो सेम टू सेम रोहित पवारासारखा दिसला असता. अरे, हा धनगराचं आरक्षण आम्ही मागतोय. परवाच्या दिवशी आमच्या तरुण तडफदार पोरानं आत्महत्या केली. गेला तिथं रोहित पवार, गेला त्या विचारधारेची लोक तिथं. अरे, आजपर्यंत किती पोरांनी आत्महत्या केल्या? जत मध्ये बिरुदेव खर्जेने आत्महत्या केली मागच्या 2 महिन्यापूर्वी. गेला तिथं कोण? गेला कोण लोकप्रतिनिधी? आवाज उठवला? अरे, आज गावातल्या घिसाड्याच्या पोराला जाऊन विचारा, त्याचं तुम्ही आरक्षण ढापायला निघालाय. वैदूच्या पोराला जाऊन विचारा, त्याचं तुम्ही आरक्षण लाटायला निघालाय. हे काय आहे? तुम्ही त्यांचं आरक्षण लाटायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो.